तो चुकीचा आहे. त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला. तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही. तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरासं असं केलं, हात वर केले. तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला. आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. खोटा व्हिडिओ भाजपच्या IT सेलनं व्हायरल केला आहे, त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत. कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलं सुद्धा काढून घेतले. आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देश पातळीवर केलेला आहे, ट्विटरवर असेल, सोशल मीडियावर, त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.